डॅम्प्ड व्हायब्रेशन मध्ये मी डॅम्पर कन्सिडर केलाय. ही स्प्रिंग आहे, हे मास आहे, हा बाहेर लावलेला फोर्स आहे. डिस्प्लेसमेंट मी एक्स कन्सिडर केला. मग मी जर याची एफबीडी काढली, एफबीडी या मासची, तर याच्यावरचा फोर्स एफ इज इक्वल टू एम ए म्हणजे एम एक्स डबल डॉट आहे. हा स्प्रिंगचा हा डॅम्परचा अपोजिंग फोर्स असणार, हा स्प्रिंगचा अपोजिंग फोर्स असणार. स्प्रिंग, डॅम्पर, मास हे सगळे त्याला काय करतात, अपोज करतात. स्प्रिंगचा फोर्स कसं असते के एक्स, डॅम्परचा सी एक्स डॉट. मी फक्त एकदा सांगतो, इथे डॅम्पर बद्दल लिहितो. हे क्वेश्चन येऊ शकतो मल्टिपल एमसीक्यू मध्ये. काय डॅम्पिंगचा फोर्स जो आहे म्हणजे अपोजिंग फोर्स हा व्हेलॉसिटीला, डॅम्परच्या व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो डॅम्पिंगचा फोर्स हा त्याच्या व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो फोर्स इज इक्वल टू प्रोपोर्शनलिटी काढतो आपण, इथं कॉन्स्टंट आणतो, त्याला म्हणतो आपण डॅम्पिंग कोएफिशियंट इनटू व्हेलॉसिटी. सो एफ सी इज इक्वल टू, आपण व्हेलॉसिटी म्हणजे आपण आपल्या जनरल याच्यामध्ये काय घेतोय, डिस्प्लेसमेंटचं डिफरन्सिएशन म्हणजे एक्स डॉट. व्हेलॉसिटी म्हणजे काय, एक्स डॉट. सो एफ सी इज इक्वल टू काय म्हणतो आपण, सी एक्स डॉट. त्यामुळे हा क्वेश्चन असं तुम्हाला विचारू शकतात, काय द डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असतोय, व्हेलॉसिटीला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं काय. ओके, आता म्हणून इथं लिहिलं मी सी एक्स डॉट. मग याच्यामध्ये तुम्हाला मी काल सांगितलं जसं दोन पद्धतीने इक्वेशन लिहिता येते. ऍक्सलरेटिंग फोर्स इज इक्वल टू रिस्टोरिंग, किंवा तुम्हाला मी काल सांगितलं, किंवा तुम्ही असं पण लिहू शकताय. काय लिहू शकताय बघा, हा जो फोर्स आहे या फोर्सला अपोजिट फोर्स इथे एक दाखवायचा, याला म्हणायचं इनर्शिया फोर्स. ठीक आहे, मग हा इनर्शिया फोर्स याला अपोजिट असतो. सो एम एक्स डबल डॉट. मग हा सोडून द्यायचा, या तिघांची बेरीज इज इक्वल टू 0 द्यायचं, किंवा हा घ्यायचा नाही, ऍक्सलरेटिंग इज इक्वल टू रिस्टोरिंग घ्यायचं. ठीक आहे, कुठलं तरी एक करायचं. मी नेहमी ऍक्सलरेटिंग इज इक्वल टू रिस्टोरिंग करत होतो, पण आता कसं तुम्हाला पटपट सोडवायचं आहे म्हणून मी हे सोडून देतो. याचा अपोजिट म्हणजे इनर्शिया फोर्स घ्यायचा आणि या तिघांची बेरीज इज इक्वल टू किती लिहायची, 0 लिहायची. सो फॉर इक्विलिब्रियम इथे काय येणार बघा, एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू 0. त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ व्हायब्रेशन. कधी डॅम्पिंग कन्सिडर केल्यानंतरचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ व्हायब्रेशन. मग याचं जे सोल्युशन आहे ते बघा, आपण सोल्युशन काय कन्सिडर करतो या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन, तर एक्स इज इक्वल टू ई रेस टू एस टी आहे असं कन्सिडर करतो. एक्स इज इक्वल टू ई रेस टू एस टी आहे असं कन्सिडर करतो. मग एस हा कॉन्स्टंट आहे, एस हा कॉन्स्टंट आहे, हे एक्स म्हणजे तुमची डिस्प्लेसमेंट आहे. हे डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग इथे एक्स ची किंमत माहिती झाली, एक्स डॉट आणि एक्स डबल डॉट शोधूया. मग याला डिफरन्शिएट करा. मग एक्स डॉट इज इक्वल टू काय येणार बघा, ई रेस टू एस टीचं एस टी तसं राहणार आणि एस टीचं डिफरन्शिएशन काय येणार, एस. सो एस इंटू ई रेस टू एस टी. एक्स डबल डॉट काय येणार बघा, एस ई रेस टू एस टी तसंच राहणार, ई रेस टू एस टीचं पुन्हा काय येणार, एस स्क्वेअर म्हणजे एस स्क्वेअर ई रेस टू एस टी. ठीक आहे, हे बघा डिफरन्शिएशन केलं तर किमती येतील, म्हणजे हा डिस्प्लेसमेंट, ही वेलॉसिटी, हे ऍक्सलरेशन, त्या सगळ्या किमती उचला आणि इथे पुट करा. याला म्हणतो मी ए आणि इथे लिहितो मी पुट इन ए. मग ए मध्ये पुट करा या सगळ्या किमती. सो एम इंटू एक्स डबल डॉट म्हणजे काय आला बघा, एस स्क्वेअर ई रेस टू एस टी. ठीक आहे, एक्स डबल डॉटची किंमत येईल प्लस सी इंटू एक्स डॉट, एक्स डॉट म्हणजे काय, एस इंटू ई रेस टू एस टी प्लस के इंटू एक्स म्हणजे काय, ई रेस टू एस टी इज इक्वल टू 0. सगळ्यांच्या मध्ये कॉमन कोण आहे बघा, ई रेस टू एस टी कॉमन आहे, ई रेस टू एस टी कॉमन आहे, बाहेर लिहितो. इथं काय राहिला, एम एस स्क्वेअर प्लस सी एस प्लस के इज इक्वल टू 0. ई रेस टू एस टी तिकडे न्या, म्हणजे एम एस स्क्वेअर प्लस सी एस प्लस के इज इक्वल टू 0 आलं. म्हणजे हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं इन टर्म्स ऑफ एस. हा जो मी ते कॉन्स्टंट दिला ना अंदाजे एस, त्या एसच्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. मग याचे दोन सोल्युशन जर काढायचे असतील, सोल्युशन तर कसं काढतोय आपण ते लिहितो मी. S1 कॉमा S2 इज इक्वल टू, दोन याचा क्वाड्रॅटिक आहे ना, काय येणार, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4AC डिवाइड बाय 2A असे याचं सोल्युशन येणार. ठीक आहे, आता इथं एम म्हणजे ए आहे, एम म्हणजे ए, सी म्हणजे बी आणि के म्हणजे सी, या सगळ्या किमती इथे लिहितो. सो मायनस बी म्हणजे मायनस करा इथं सी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर मायनस 4A म्हणजे मास, सी म्हणजे के डिवाइड बाय 2 इंटू ए काय एम.
ठीक आहे, म्हणजे मी एबीसीच्या किमती टाकल्या तुमच्या इक्वेशन मध्ये ज्या काय आहेत त्या. ह्या 2m न सेपरेट डिवाइड करतो. सो मायनस सी बाय 2m प्लस मायनस रूट 2m आत टाकला तर तुला होणार स्क्वेअर होऊन जाणार, म्हणजे सी स्क्वेअर डिवाइड बाय 4m स्क्वेअर मायनस 4mk डिवाइड बाय 4m स्क्वेअर. काय केलं फक्त सांगतो, 2m न सेपरेट डिवाइड केलं, हा 2m इथं आला, इथं पण 2m आहे पण मी रूटच्या आतमध्ये घेता तो स्क्वेअर होऊन गेला म्हणजे सेपरेट डिवाइड केलं. सो मायनस सी डिवाइड बाय 2m प्लस मायनस रूट, आधी लिहिताना मी असं लिहायचं बघा, सी डिवाइड बाय 2m चा स्क्वेअर मायनस हा 4 कॅन्सल, m कॅन्सल, k बाय m. ओके, सो याला दोन सोल्युशन आहेत, S1 आणि S2 दोन आहेत आणि त्यांची किमती आहे. ओके, असं मी लिहित होतो. आता याच्या पुढचं जे काय आहे, याच्या पुढचं जे काही डेरिव्हेशन आहे ते मी तुम्हाला पुढं पीपीटी मधनं सॉरी पीडीएफ मधनं दाखवणार आहे. परत एकदा सांगतो, एफबीडी काढली, इक्विलिब्रियम कंडिशन लिहिली, हे डिफरन्शियल इक्वेशन आलं, याचं सोल्युशन मी x इज इक्वल टू ई रेस टू एस टी लिहिलं, त्याला डिफरन्शिएट केलं, सगळ्या किमती उचलून इथे टाकल्या, ई रेस टू एस कॅन्सल केला. सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a असतं. किमती टाकल्या, तिथनं मला S1 S2 च्या दोन किमती मिळाल्या. याचा अर्थ, याचं फक्त एक कन्क्लुजन सांगतो, याचा अर्थ सोल्युशन तुमचं x इज इक्वल टू ई रेस टू एस टी आहे, म्हणजे तुम्ही यस एकच कन्सिडर केलाय, पण आन्सर यसचे किती आले इथं, आन्सर यसचे किती आले 2. याचा अर्थ इथं एक एक्स नाही आहे तर एक्सच्या किमती आहेत 2 आहेत. ठीक आहे, मग त्या 2 ज्या किमती आहेत त्याच्यावरनं मी पुढचं डेरिव्हेशन होतं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी जरासं मागे जातो. आता फक्त गोष्ट विचारतो तुम्हाला, जर समजा मला याचं एकच सोल्युशन पाहिजे असेल, एकच सोल्युशन, तर मुद्दाम लिहितो फॉर सिंगल सोल्युशन हे रूट किती व्हायला पाहिजे 0. याचा अर्थ सी बाय 2m चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आला पाहिजे के बाय m. या दोन किमती सेम असतील तर हे 0 येणार, आणि हे जर 0 आलं तर S1 S2 ची किंमत एकच येणार, म्हणजे एकच येणार S. म्हणजे सिंगल सोल्युशन साठी हा रूट काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे, म्हणजे हे सेम असायला पाहिजे. ठीक आहे, फॉर सिंगल सोल्युशन. आता बघा मी पीडीएफ ओपन करणार आहे आणि त्या पीडीएफ आणि मग त्या मी पीडीएफ प्रमाणे तुम्हाला काय करणार आहे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, ही एका पुस्तकातली मी घेतलेली पीडीएफ आहे, फक्त मी जरा शेअर करतो स्क्रीन, जरा फक्त बघा, एक मिनिट स्क्रीन शेअरिंग ऑन करतो. ओके, चला सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल, स्क्रीन दिसते माझी? येस सर. ओके, आता बघा, एक डॅम फ्री व्हायब्रेशन घेतले विथ विस्कस डॅम्पर, स्प्रिंग आहे, डॅम्पर आहे, मास आहे, डिस्प्लेसमेंट एक्स घेतल्या, इथं तीच फिगर दाखवली बघा, इथं के एक्स आहे, इथं सी एक्स डॉट आहे, आणि इथं तुमच्या लक्षात इनर्शिया फोर्स लिहिलेला बघा, इनर्शिया फोर्स आणि एम एक्स डबल डॉट अपवर्ड दाखवला. ठीक आहे, मग इनर्शिया फोर्स घेतला की आपण बघा मग ऍक्सलरेटिंग इज इक्वल टू रिस्टोरिंग लिहायची गरज नाही. ठीक आहे, मग त्याच्यावरून मी तुम्हाला जसं सांगितलं तसं काय काय केलं बघा, एम एक्स डॉट प्लस सी एक्स, बघा मी इथं हे करतोय, माझं कर्सर करता लक्ष द्या, एम एक्स डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे मला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं, डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर याचं सोल्युशन जे आहे ते पुढे लिहिले, एक्स इज इक्वल टू ई रेस टू एस टी, हे त्याचं सोल्युशन आहे. मग मी या एक्स ला डिफरन्शिएट केलं झालं ते एक्स डॉट झाला, एक्स डॉट इज इक्वल टू एस ई रेस टू एस टी, पुन्हा अनेकदा डिफरन्शिएट केलं, एक्स डबल डॉट एस स्क्वेअर ई रेस टू एस टी आलं. सगळ्या किमती उचलल्या या आणि या इक्वेशन मध्ये पुट केल्या, एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स च्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. पुट केल्यानंतर तेव्हा इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिलं, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचं बघा दोन रूट आले, S1 S2, सगळ्या किमती लिहिल्या मी इथं, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a हा फॉर्म्युला वापरला आणि सॉल्व्ह करत गेलो तर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, S1 ची किंमत आणि S2 ची किंमत मिळाली. ते प्लस मायनस आहे ना, म्हणजे प्लस घेतला तर S1 मिळणार, मायनस घेतला तर S2 मिळणार. ठीक आहे, हे मिळालं. आता थोडक्यात x
चे आन्सर 2 आहेत, एक नाही, e⁻s1t e⁻st2. मग आपण याचं इन जनरल एकच आन्सर जर लिहायचं असेल तर आपण असं लिहितो x a e⁻s1t प्लस b e⁻s2t. आता इथं ab आलाय, पण तुम्ही आपली जर वही बघितली तर त्यावेळेला मी C1 C2 लिहिला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपली वही जर तुम्ही रेफर केली तर त्यावेळेला मी तिथं C1 आणि C2 लिहिला असणार आहे. ए आणि बी हे कॉन्स्टंट आहे आणि हे डिटरमाइन करायचे आहे. मी आपल्या वहीमध्ये व्हायब्रेशनच्या C1 आणि C2 लिहिले. ठीक आहे, ते दुसऱ्या बुक मधून घेतले त्यामुळे ते AB आलाय. काय कॉन्स्टंट आहे, फक्त नोटेशनचा फरक आहे. मग हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्यासाठी पहिली कंडिशन घेतली क्रिटिकल डॅम्पिंग काय आणि डॅम्पिंग फॅक्टर. हे काय आहे हे लिहिले इथे या इक्वेशन मध्ये बघा, तेच इक्वेशन आहे. याच्यामध्ये रूटची किंमत किती केली बघा, रूटची किंमत रूट c डिवाइड बाय 2m² मायनस km इज इक्वल टू 0. म्हणजे सोल्युशन एकच आणलं. सोल्युशन किती आणलं, एकच. जर मी एकच सोल्युशन आणलं तर c डिवाइड बाय 2m² मायनस km इज इक्वल टू काय 0. याचा अर्थ या दोन्ही किमती सेम आहे बघा. म्हणजे c डिवाइड बाय 2m² इज इक्वल टू k बाय m. हे ज्यावेळेला रूट 0 होतो त्यावेळेचा c म्हणजे त्यावेळेचा जो काही कोएफिशियंट आहे, कुठला डॅम्पिंग कोएफिशियंट, त्याच्या किमतीला आपण म्हणतो सीसी. ज्या वेळेला तो रूट 0 होतो त्यावेळेचा जो डॅम्पिंग कोएफिशियंट आहे तो डॅम्पिंग कोएफिशियंट आपण काय म्हणतो, क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला हा रूट 0 होणार त्यावेळेला या सी ची किंमत काय असणार पाहिजे, क्रिटिकल. आपण म्हणतो सीसी. म्हणजे 0 होतानाची जी किंमत असेल ती म्हणजे सीसी आहे, त्याला म्हणतात क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट. ठीक आहे, मग इथे मी सी ची ऐवजी सीसी. मग या सॉल्व्ह करत गेलो इथं सीसीचा फॉर्म्युला मिळाला. भरपूर वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 2 मार्काला एखादा पडलाच तुम्हाला तर हे लागणार. ठीक आहे, त्या टर्म्स रिअरेंज केल्या, 2m इकडे घेतला. तो सीसी ची किंमत किती आली बघा, सीसी ची किंमत 2m ओमेगा n. सीसी ची किंमत किती आली, 2m ओमेगा n. किंवा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण हा वापरतो तेव्हा सीसी इज इक्वल टू 2 रूट km. तेच फॉर्म्युला आहे. ओमेगा n ची किंमत असते रूट k बाय m. इथं रूट k बाय m टाकलं की हे उत्तर मिळते. आपण जे वहीत प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला सीसी ची किंमत 2 रूट km वापरली, त्यामुळे हे पाठ करायचं सीसी इज इक्वल टू 2 रूट km. आता सीसी म्हणजे काय, इट इज अ क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट वेअर दॅट रूट बिकम्स 0. म्हणजे तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन किती आहे ते 1 आहे. असा जो डॅम्पिंग कोएफिशियंट आहे त्याला म्हणजे आपण क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट. याच्यानंतर अजून एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो फॅक्टर म्हणजे काय, तुमच्या सिस्टीमचा डॅम्पिंग कोएफिशियंट सी आणि ज्या वेळेला तो रूट 0 होतो त्यावेळेचा डॅम्पिंग कोएफिशियंट म्हणजे क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट यांचा जर तुम्ही रेशो घेतला तर त्या रेशोला आपण म्हणतो बघा डॅम्पिंग फॅक्टर किंवा डॅम्पिंग रेशो. आणि तो डॅम्पिंग रेशो म्हणजे काय बघा, सी डिवाइडेड बाय सीसी. मग तुम्हाला जर आठवत असेल आपण पहिलं ते आन्सर सोडवले बघा, पहिली पीडीएफ मी म्हटलं प्रथमेशने पाठवले, त्याच्यामध्ये डॅम्पिंग फॅक्टर देणं उत्तर चुकीचं दिलं म्हटलं बघा तुम्हाला. झेटाची किंमत काय असते सी डिवाइड बाय सीसी. त्या पीडीएफ मध्ये त्यांना आन्सर चुकून सीसी डिवाइड बाय सी लिहिले, ते चुकीचं आहे. ठीक आहे, झेटा इज इक्वल टू काय, सी डिवाइड बाय सीसी. झेटा म्हणजे हा डॅम्पिंग फॅक्टर किंवा डॅम्पिंग रेशो आहे. तो म्हणजे काय, डॅम्पिंग कोएफिशियंट टू द क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट. ठीक आहे, डॅम्पिंग कोएफिशियंट टू द क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट. आता ही क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंटची किंमत जर क्रिटिकल एवढी झाली तर झेटाची किंमत किती येणार, सी डिवाइड बाय सीसी. दोन्ही सेम असेल तर झेटा किती येणार, 1. जर सी ची किंमत सीसी पेक्षा जास्त असेल तर झेटा किती येणार, 1 पेक्षा जास्त. आणि जर सी ची किंमत सीसी पेक्षा कमी असेल तर झेटा किती येणार, लेस दॅन 1. या झेटाची किंमत एक तर 1 असते किंवा 1 पेक्षा कमी असते किंवा 1 पेक्षा जास्त असते. ज्या वेळेला ते इक्वल टू 1 असते, इक्वल टू 1, तर त्याला आपण म्हणतो क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम. तो ज्या वेळेला लेस दॅन 1 असतो त्याला म्हणतो आपण अंडर डॅम्प्ड सिस्टीम. आणि ज्या वेळेला तो ग्रेटर दॅन 1 असतो त्यावेळेला म्हणतो आपण ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे या वरती आपल्याला बघा 3 गोष्टी डिपेंड आहेत. झेटाची किंमत 1 पेक्षा लहान आणि 1 पेक्षा मोठी. ठीक आहे, मी जरा मुद्दा म्हणून शेअरिंग स्टॉप करणार आहे आणि मी माझ्या याच्याकडे येणार आहे. फक्त जरा असं लक्ष द्या, काम सांगायला लागले कारण की तुम्हाला याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून. बघा, मी समजा अँप्लिट्यूडचा की नाही, अँप्लिट्यूड त्याचा मी ग्राफ प्लॉट केला अँप्लिट्यूडचा. तर बॉडी व्हायब्रेट अशी स्टार्ट होईल, मॅक्सिममला जाईल आणि त्याची कमी कमी होत येईल बघा अशी. बरोबर, ही एक सिस्टीम दाखवली, ही त्याची व्हायब्रेशन आहे.
इनिशियली हे फ्लक्च्युएटिंग आहे, नंतर ते स्टेडी स्टेटला जातं. ह्याला आपण म्हणतो ट्रान्झिएंट. ज्या वेळेला ते फ्लक्च्युएट होतं की नाही त्याला म्हणतो आपण ट्रान्झिएंट. हे ट्रान्झिएंट म्हणजे तुम्ही कंट्रोलमध्ये बघा ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. इनिशियली काही वेळ सिस्टीम फ्लक्च्युएट होते, त्यानंतर ती स्टेडी स्टेटला येते म्हणजे कॉन्स्टंटला येते. आपण स्टेडी स्टेटला कधी अभ्यास करत नाही, आपण फ्लक्च्युएटिंगचा म्हणजे ट्रान्झिएंटचा नेहमी अभ्यास करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ही एक सिस्टीम दाखवल्या. आता अजून एक दाखवतो. ही दुसरी सिस्टीम आहे, ही दुसरी सिस्टीम आहे. त्यानंतर अजून एक दाखवतो. तीन सिस्टीम दाखवल्या बघा मी, 1 2 3. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल इथं व्हायब्रेशन किंवा फ्लक्च्युएशन एकदम जास्त आहे, म्हणजे ही सिस्टीम अंडर डॅम्प्ड आहे, म्हणजे झिटाची किंमत इथं लेस दॅन 1 आहे. या सिस्टीमला काय म्हणतो आपण अंडर डॅम सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हणतो आपण अंडर डॅम सिस्टीम, की ज्या वेळेला सिस्टीम ही एकदम फ्लक्च्युएट होते म्हणजे त्याचा रिस्पॉन्स हा ट्रान्झिएंट असतो. अंडर डॅम सिस्टीमचा रिस्पॉन्स हा ट्रान्झिएंट असतो. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी सिस्टीम आहे, ही क्रिटिकली डॅम्प्ड आहे. इथं झिटा इज इक्वल टू 1 आहे. इथं झिटा इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे सिस्टीम व्हायब्रेट झाली, डिस्प्लेस झाली, पण काही वेळानं ती मीन पोझिशनला येऊन थांबली बघा, म्हणजे ही लवकर मीनला येते. ठीक आहे. ही क्रिटिकली डॅम्प्ड आहे. त्यानंतर ही ओव्हर डॅम्प्ड आहे, म्हणजेच याचा झिटा हा ग्रेटर दॅन 1 आहे, याचा रिस्पॉन्स एकदम स्लगिश आहे. याचा रिस्पॉन्स एकदम स्लगिश म्हणजे ती सिस्टीम व्हायब्रेट होत नाही आणि ती सिस्टीम मीनला यायला खूप वेळ लावते. ही मीन लाईन आहे, इथे यायला खूप वेळ लावते. त्यामुळे जे डोअर्स असतात की नाही, डोअर्स, त्या डोअर्सला तुम्ही डॅम्पर बघितले असतील बघा, म्हणजे तुम्ही दार उघडलं आणि सोडलं तर ते पुन्हा जाऊन क्लोज होतात. त्याला काय लावलं असतं, डॅम्पर लावलं असते. वरती एक गट्टो असतो बघा, तो डॅम्पर असतो. ठीक आहे. आणि तो डॅम्पर नेहमी काय करतात, क्रिटिकली डॅम्प करतात. क्रिटिकली डॅम्प काय करतात, कारण की व्हायब्रेट पण होता कामा नये आणि सिस्टीम लवकर मीन पोझिशनला पण यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे तिथे झिटाची किंमत ही नेहमी काय असते, इज इक्वल टू 1 असते. ठीक आहे. या तीन गोष्टी तुम्हाला काय माहित असायला पाहिजेत. असं याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, ह्यातली ट्रान्झिएंट सिस्टीम कुठली आहे, त्यातली ट्रान्झिएंट सिस्टीम कुठली आहे? अंडर डॅम. येस, अंडर डॅम, की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन बघायला मिळणार. ठीक आहे. त्यानंतर क्रिटिकली डॅम्प्ड आणि ओव्हर डॅम्प जर कम्पेअर केला तर रिस्पॉन्स स्लगिश कुणाचा आहे? ओव्हर डॅम सिस्टीमचा काय रिस्पॉन्स एकदम स्लगिश आहे, एकदम स्लो ती मीन पोझिशनला येणार. पण क्रिटिकली डॅम्प्ड असेल तर ती लगेच काय होणार, मीन पोझिशनला येणार. मग काही सिस्टीम आपल्याला अशा असतात बघा, ज्या लवकर मीनला यायला पाहिजेत, म्हणजे मी दार उघडलं तर ते लवकर बंद व्हायला पाहिजे आणि ते व्हायब्रेट पण नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग त्यावेळेला आपण काय करतोय, ती क्रिटिकली डॅम्प सिस्टीम युज करते. म्हणून मुद्दाम ही फिगर तुम्हाला दाखवली, जेणेकरून याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला काय करता यायला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. म्हणून या मुद्दाम ही फिगर दाखवल्या. या आपण रेग्युलर ट्युशनच्या वेळेला पण त्या फिगर बघितलेल्या होत्या. ठीक आहे. मी पुन्हा आता डेरिव्हेशन मध्ये जातो. आता डेरिव्हेशन काय एवढे इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी, पण डेरिव्हेशन इम्पॉर्टंट नाही आहे तरी पण कसं आहे, त्या डेरिव्हेशनच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. आता काय याच्या पुढचं मी लय काही जास्त एक्सप्लेन करत बसणार नाहीये. एक मिनिट, जरा सिस्टीम अँगल आहे. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? ओके, चलो. मग आता त्याचे 3 सोल्युशन असतात. कुठले कुठले इथे लिहिलं. एक ओव्हर डॅम, क्रिटिकली डॅम, अंडर डॅम. पहिले येते ओव्हर डॅम. ओव्हर डॅम म्हणजे झिटाची किंमत 1 पेक्षा जास्त आहे. बघा, S1 आणि S2 च्या किमती दिल्या, S1 आणि S2. आता S1 आणि S2 लिहिताना हे जे आहे हे S1 S2 तिथं मागे आहे बघा. इथे S1 S2 ची किंमत जरा मागे जातो मी दाखवतो थोडंसं. बघा इथे S1 S2 ची किंमत इथे आहे बघा, हे -c/2m आणि k/m. आता मला सांगा रूट k/m म्हणजे काय असतो रे, ओमेगा. त्यामुळे हे ओमेगाचा स्क्वेअर आहे. k/m म्हणजे ओमेगाचा स्क्वेअर आणि c/2m इथे या. c/2m ची किंमत इथे शोधून दाखवलेली आहे. इथे बघा, k/m म्हणजे ओमेगा यांचा स्क्वेअर आणि c/2m म्हणजे काय, ते झिटा ओमेगा आहे. c/2m म्हणजे काय, ते झिटा ओमेगा आहे. ठीक आहे. त्यामुळे S1 S2 चा आन्सर, S1 S2 चा आन्सर हे बघा, c/2m म्हणजे हा काय झाला, झिटा ओमेगा n. हा झाला झिटा ओमेगा n आणि हा ओमेगा n चा स्क्वेअर. ठीक आहे. झिटा ओमेगा n आणि हा ओमेगा n चा स्क्वेअर. सगळ्यांच्या मध्ये ओमेगा n कॉमन आहे, तो बाहेर घेतला. तो जर बाहेर घेतला तर तुमचं इक्वेशन हे असं राहते.
ओमेगा एन बाहेर घेतला मायनस झिटा प्लस रूट झिटा स्क्वेअर मायनस वहीमध्ये बघितलं तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, एवढा काय आता मोठा इश्यू नाही आहे. मग आता ह्या किमती आपलं जे आन्सर आलं की नाही एक्स इज इक्वल टू ए ई रेस टू एस टी हा एस आहे बघा एस टी प्लस बी ई रेस टू एस टी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय केलं इनिशियल कंडिशन घेतली टाइम झिरो असताना बाळांना आपण त्याला डिस्प्लेसमेंट दिली तर ते ऍक्सलरेशन झिरो घेतलं सगळ्या किमती पुट केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळते. हे इक्वेशन त्याच्यामध्ये हे ए आणि बी च्या किमती मिळाल्या ए आणि बी च्या. या ए आणि बी च्या किमती फक्त पाठ करायच्या त्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. ठीक आहे, सोल्युशन ए ई रेस टू एस टी प्लस बी ई रेस टू एस टी. ठीक आहे, ए बी फक्त लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं त्यांनी दाखवलेलं सिस्टीम कुठली आहे तुमची हा ए ई रेस टू एस टी आणि हा बी ई रेस टू एस टी खालच्या किमती असं दाखवलेलं आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट करून दाखवलं. त्यानंतर काय ओव्हरडॅम सिस्टीम घेतली ना त्यामुळे बघा एकदम रिस्पॉन्स लगीश आहे बघा एकदम स्लगिश इथं व्हायब्रेशन होत नाही असं. ठीक आहे, एकदम रिस्पॉन्स काय स्लगिश दाखवला. त्यानंतर दुसरी घेतली क्रिटिकली डॅम सिस्टीम. क्रिटिकल डॅम सिस्टीम मध्ये काय एकच उत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे रूट शून्य होणार त्यामुळे S1 ची किंमत ओमेगा येते. S1 ची किंमत किती ती ओमेगा येते. जर तुम्ही पुट करा ठीक आहे तुम्हाला S1 ची किंमत ओमेगा येते. त्यामुळे इथं पुट करायचं फक्त तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं बघा इथं टी लिहायला त्यात ई रेस टू एस कॉमन घेतलं तर टी लिहायला लागते हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग इनिशियल कंडिशन अप्लाय करायची सोल्युशन काढायला जायचं तुम्हाला एक्स मिळतो. सो एक्स इज इक्वल टू एक्स नॉट 1 प्लस ओमेगा एन टी ई रेस टू मायनस ओमेगा हे पाठ करायचं. आणि जर डिस्प्लेसमेंटची कर्व पाहिजे असेल तर बघा डिस्प्लेस होणार पण लवकर मीन पोझिशनला डिस्प्लेस होणार पण लवकर मीन पोझिशनला. ठीक आहे, म्हणजे हा क्रिटिकल डॅम ही हे एक्स इक्वेशन तुम्हाला पाठ करायचं. जर विचारलं तर मला वाटत नाही का यावर प्रॉब्लेम येईल तरी पण आपल्याला माहित असेल बरं. त्यानंतर अंडर डॅम सिस्टीम झिटा हा लेस दॅन 1 याच्यामध्ये काय होते की तो रूट जर बघायला गेला तर तो रूट कॉम्प्लेक्स होतो म्हणजे त्यातनं -1 कॉम्प्लेक्स बाहेर काढलाय रूट ऑफ -1 म्हणजे आय कॉमन घेतलाय. मग ते सॉल्व करत गेलो मग तुम्हाला सांगितलं एकदा साइन घ्या एकदा कॉस घ्या डिफिकल्ट आहे पण एवढे काय लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. आणि त्याच्यावरून जी इक्वेशन मिळते ती आहे x इज इक्वल टू x e रेस टू मायनस झिटा ओमेगा एन टी साइन ओमेगा डी प्लस टी प्लस फाय. हा x आणि हा फाय आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. हा x म्हणजे अँप्लिट्यूड आणि फाय फाय म्हणजे काय असतोय मला फेज आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही ग्राफ बघितला तर बघा हा व्हायब्रेटिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इथं फ्लक्च्युएशन आहे ट्रान्झिएंट आहे. ठीक आहे, ठीक आता त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं ह्याचा सब पार्ट तो म्हणजे लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट. आता लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट वरती बघा तुम्हाला भरपूर वेळेला किंवा 2 मार्काला प्रॉब्लेम किंवा काही पण येऊ शकते लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट. ठीक आहे, त्यामुळे आता फक्त आपण लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट जस्ट बघून ठेवूया नाहीतर लय डिटेल मध्ये जाणार नाही. बघा की पहिले अँप्लिट्यूड आहे पहिल्या सायकलची x1 दुसऱ्या सायकलची x2 तिसऱ्या सायकलची x3. आता प्रत्येक वेळेला ही सायकल कमी होत चालल्या त्यामुळे इथं डॅम्प्ड व्हायब्रेशन आहे त्यामुळे त्याचा टाइम पिरियड जो आहे तो 2 पाय बाय ओमेगा डी येतो. ओमेगा डी 2 पाय बाय ओमेगा डी. ठीक आहे, आणि हा ओमेगा डी इथं आहे ओमेगा डी इज इक्वल टू रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर इंटू ओमेगा एन म्हणजे डॅम्प्ड व्हायब्रेशन इज इक्वल टू रूट 1 मायनस झिटा म्हणजे डॅम्पिंग फॅक्टरचा स्क्वेअर इंटू ओमेगा एन म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी. ठीक मग हा टाइम पिरियड लिहिला. मग काय केलं x1 x2 x3 च्या किमती लिहिल्या असतील. ठीक आहे, मग टाइम पिरियड t2 मायनस t1 हे इक्वेशन डिराइव्ह केले पण त्याचं काही गरज नाही आपल्याला हे पाहिजे इथं इन्स्टेड डेल्टा कर्सरकडे बघा डेल्टा इज इक्वल टू लॉग टू द बेस ई x1 डिवाइड बाय x2 म्हणजे दोन सक्सेसिव्ह सायकलच्या अँप्लिट्यूडचा लॉग जर घेतला तर तुम्हाला मिळते लॉगॅरिथमिक हे लक्षात ठेवायचं. आणि हेच मॉडिफाय केलं तर त्याचा फॉर्म्युला मिळतो डेल्टा इज इक्वल टू 2 पाय झिटा डिवाइड बाय रूट 1 मायनस झिटा. डेल्टा म्हणजे लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट दोन सक्सेसिव्ह सायकलच्या अँप्लिट्यूडचा रेशोचा जर तुम्ही लॉग घेतला तर त्याला म्हणायचं लॉगॅरिथमिक डिक्रीमेंट. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला 2 पाय झिटा डिवाइड बाय रूट 1 मायनस झिटा स्क्वेअर हा एक येतो. आणि थोडंसं मॉडिफाय केलं की हा येतो डेल्टा इज इक्वल टू हा n इकडे घ्यायचा 1 डिवाइड बाय n आपण वहीमध्ये इथं असले डेल्टा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय n लॉग टू द बेस ई x नॉट म्हणजे पहिल्या सायकलचे अँप्लिट्यूड डिवाइड बाय x n म्हणजे nth सायकलचे अँप्लिट्यूड. सो डेल्टा इज इक्वल टू 1 बाय n लॉग टू द बेस ई x नॉट डिवाइड बाय x n. ठीक आहे, हे जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला लॉगॅरिथमिक डिक्रीमेंटचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, आता काही लॉगॅरिथमिक डिक्रीमेंटच्या काही जर प्रॉब्लेम वगैरे असेल तर आपल्याला तो सॉल्व्ह करता येते का किंवा एक 2-4 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतात ते पण बघूया. ठीक आहे,
त्यासाठी मी थोडस लॉगॅरिथमिक डिक्रिमेंटचे कुठं काही क्वेश्चन्स आहेत का एकदा बघतो. बघा इथे क्वेश्चन आलाय समोर, तरी पण जरा गोष्टी इथे विचारलंय 18 नंबरचा क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉगॅरिथमिक डिक्रिमेंट ऑफ अ व्हायब्रेटिंग सिस्टम इफ नॅचरल फ्रिक्वेन्सी इज 10, मास इज 10 and damping constant is 100. ठीक आहे, त्याने काय दिले डॅम्पिंग कॉन्स्टंट म्हणजे झिटा दिला आहे 100. त्यानंतर मास दिले 10 आणि फ्रिक्वेन्सी किती दिल्या 10 आणि त्याच्यावर तुम्हाला काय दिल्या लॉगॅरिथमिक डिक्रिमेंटची किंमत विचारल्या. त्यानंतर नॅचरल फ्रिक्वेन्सी दिले, लॉंजिट्युडिनल व्हायब्रेशनची दिल्या. याचं तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगता येईल. नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री लॉंजिट्युडिनल व्हायब्रेशन काय बघा, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ फ्री लॉंजिट्युडिनल व्हायब्रेशन स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम, बरोबर आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम डिवाइड बाय त्याने 2 पाय दिले, स्क्वेअर रूट ऑफ जी डिवाइड बाय डेल्टा. हा क्वेश्चन बघितलाय का आपण? हे तिन्ही पण आन्सर काल बघितले, तिन्ही पण आन्सर सेम आहे. ठीक आहे, पुढचं बघा. इन अंडर डॅम्प्ड व्हायब्रेटिंग सिस्टम if x1 and x2 are successive values of amplitude on same side of mean position, then logarithmic decrement is equal to. सांगा logarithmic decrement काय येणार आपली? आत्ताच आपण बघितलं logarithmic decrement डेल्टा इज इक्वल टू असते दोन सक्सेसिव्ह अँप्लिट्यूडचा रेशो, पण त्याचा काय पाहिजे लॉग पाहिजे. तर log x1 डिवाइड बाय log x1 डिवाइड बाय x2 हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, आता इथे एक जरा गंमत बघा, हा बी आहे, बी log x1 by x2 आणि इथं सी बघा ln x1 by x2. हे जरा एक्सप्लेन करतो तुम्हाला, यातलं उत्तर नक्की कुठलं बरोबर आहे. तुम्ही तुमचा कॅल्सी घ्या, कॅल्सी हातात, कॅल्सी सगळ्यांनी हातात घेतला काय? त्याचं उत्तर नाही तर तुम्ही बी लिहिला किंवा सी लिहिला, त्यातलं उत्तर तुम्ही सी लिहिली तिथं, पण ते बरोबर कुठला ते सांगतो. तुम्ही तुमच्या कॅल्सी हातात घ्या, कॅल्सी घेतला का सगळ्यांनी? तर तुमच्या कॅल्सी मध्ये तिथे एक लॉग असेल बघा आणि एक ln असेल. कॅल्सी मध्ये एक लॉग असेल आणि एक ln असेल, आहे काय? त्या लॉगच्या वरती, त्या पटनाच्या वरती 10 रेस टू काहीतरी असेल बघा, किंवा ई रेस टू काहीतरी असेल, आहे काय? सगळ्यांनी कॅल्सी घेतलं काय? ओके, मला ई रेस टू कशासाठी आहे? ई रेस टू ln च्या डोक्यावरती ई रेस टू आहे काय? लॉगच्या डोक्यावरती ई रेस टू आहे? lnच्या आहे. ठीक आहे, मी जरा माझं कॅल्सी ओपन करतोय, तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळे ते कळणार नाही. मी 1 मिनिटात आलो बघा, थांबा. कॅल्सी बघा, कॅल्सी सगळ्यांना दिसतोय. हा या कॅल्सीवरती इथं दिसतोय बघा LOG आहे का? इथं LOG आणि इथं LN आहे बघा. इथं LOG आहे, इथं LN आहे. ठीक आहे, आता ह्या LOGच्या वरती इथं डोक्यावर बघितलं, इथं 10 रेस टू आहे बघा. इथं दिसेल तुम्हाला 10 रेस टू आहे का लॉगच्या वरती, आणि इथं LN जो LN त्याच्यावरती ई रेस टू आहे. म्हणजे हा लॉग टू द बेस ई असतो आणि हा लॉग टू द बेस 10 असतो. हा लॉग टू द बेस ई असतो, हा लॉग टू द बेस 10 असतो. म्हणजे LOG ज्या वेळेला येतो त्याला लॉग टू द बेस किती असतो? 10.
आणि एल ज्या वेळेला येतो त्यावेळेला लॉग टू द बेस किती असतो ई. ठीक आहे. आता त्या आन्सर मध्ये जावा, त्या आन्सर मध्ये जावा. एक मिनिट शेअर करतोय. बघा इथं एल आला. एल म्हणजे काय, लॉग टू द बेस ई x1 बाय x2 जे आन्सर कुठलं बरोबर आहे सी. लॉग टू द बेस 10 आहे, तो नॅचरल लॉग आहे म्हणजे लॉग टू द बेस ई. ठीक आहे. आता बघा मी शेअरिंग स्टॉप करतोय. जरा मी आज इथे थांबणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही घेतले त्याच्यावरती तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आता मला विचारू शकता.